तर कशी आहेत मंडळी? मी ना एकदम चांगली आहे आणि आज जे मी व्हिडिओ शॉर्ट्स अपलोड केला आहे ते असं आहे की मी आहे ना, हे आधाराचे 2 शब्द ना मनाला खूप संजीवनी देतात आणि हे खरं आहे. आपण त्या व्यक्तीबद्दल ना खूप छान म्हणजे विचार करतो जर तो असं म्हणतो. आणि हो, मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की माझी मराठी इतकी छान नाही आहे. पण तरी मी प्रयत्न करेल की तुम्हाला लाईट गेली आहे तरी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते आहे. ओके. तर हे जे वाक्य असतं ना, मी आहे ना, मैं हूँ ना, हे खूप मनाला ना संजीवनी देतात म्हणजे आधार देतात आणि खूप म्हणजे खरंच आहे हे असं. आणि असा माणूस ना जीवनात असायला पाहिजे. कारण की ना आपण ना खूप वेळा ना म्हणजे आपल्याला असं माणसाची गरज असते ना, जे आपल्याला नेहमी सपोर्ट करेल. नेहमी आपल्याबद्दल जे चांगलं आहे, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आहे ते आपल्याला कळून देईल. आणि असं एक तरी माणूस पाहिजे. कारण की या जगात ना कोणीच असं नसतं की जे आपल्याला समजून घेतं. सर्वांनाच असं वाटतं की ही मला का समजून घेत नाही, का हा मला का समजून घेत नाही. पण आपल्याला जो समजणारा असतो ना, आणि तुमच्या जीवनात अशी व्यक्ती आहे ना, तर तुम्ही खूप लकी आहात. खूप लकी. जो तुम्हाला समजून घेतो ना, त्याला कधीच जाऊ देऊ नका. कारण की ना तो माणूस ना तुम्हाला समजतो ना, तुम्हाला कोणीच दुसरं असं भेटणार नाही, जो तुमच्याशी छान वागेल. तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे, तुम्हाला नेहमी तो सपोर्ट करेल की काहीतरी न्यू कर, काहीतरी कर, जीवनात काही आली आहे तर काहीतरी कर. आणि असा माणूस किंवा अशी बाई तुम्हाला भेटली ना, की तिला खरंच जाऊ नको देऊ. म्हणजे तुमच्या जीवनात आई-बाबा तुम्हाला सपोर्ट करतातच, हे मला माहिती आहे. माझे पण पप्पा आहे, ते मला सपोर्ट करणारच. पण जर तुम्हाला नवरा किंवा तुमची जी अ, ती आहे, नवरी आहे, ती तुम्हाला असं काहीतरी सपोर्टिंग करते, तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवते, की तुम्ही हे करू शकता, तुम्हाला जास्त टेन्शनच देत नाही, तर अशी माणसं ना जीवनात पाहिजेच, जे असं म्हणतो, की मी आहे ना, तू कशाला घाबरते. आणि हेच जे असं नवरा-बायकोंचं असं नातं असतं ना, जर एक डाऊन असतो आणि एक त्याला पॉझिटिव्ह करते, तर ते लोकं आहे ना, म्हणजे ते जोडपे आहे ना, ते खूप पुढे जातात आणि ते ना मानसिक जे आपलं तणाव असतं ना, ते खूप कमी होऊन जातं आपलं, जर असं आपल्याला जीवनसाथी भेटतं तर. ठीक आहे, तर तुमच्या जीवनात असं आहे, कारण की मी आता आधार तुम्हाला भेटेल, तुमचे आई-पप्पा तुम्हाला आधार देतील. माझं इम्पॉर्टन्स याच्यावर नाही आहे, कारण की सर्वांचे आई-पप्पा आधार देतात, है ना, आपल्या मुलाला किंवा मुलीला. पण मेन जे आहे, ज्यांच्यासोबत तुम्हाला राहायचं आहे, पूर्ण आयुष्य काढायचं, जर तो तुम्हाला सपोर्ट करत असेल आणि तुम्हाला तो एकदम छान ठेवत असेल, मानसिक तणाव नाही आहे तुमच्यामध्ये, तो तुमची गोष्ट एकदम म्हणजे तुम्हाला त्रास होऊ असं काही वागत नाही आहे ना, तर खरंच तुम्ही म्हणजे खूप लकी आहात. तर आधार कोणाचा तरी बना तुम्ही. तुमची बायकोचा बना किंवा तुमच्या नवऱ्याचा बना, पण खरंच बना. लाईट आली म्हणजे हे एकदम सत्य आहे, बरोबर ना? तर आधार तर व्हायलाच पाहिजे आणि बनायलाच पाहिजे. तुम्ही कोणाचे आधार होऊ नका, पण खरंच तुम्ही जर नवरा-बायको आहे ना, तर तुम्ही स्वतः असं म्हणजे मनात असं विचार करा, की मी जे काही करतोय आता माझी नवरीसोबत किंवा मी जे काही करते माझ्या नवऱ्यासोबत ते चांगलं आहे का? मी त्यांना म्हणजे मानसिक त्रास देते का? मी त्यांना छळते का? मी त्यांना असं काही वागते का जे त्यांना हर्ट होईल? आणि असं जर तुम्ही काही करत असाल ना, तर सोडून द्या. कारण की तुम्ही जर चांगलं करत असाल ना, तर ते कधी चांगलं होणार नाही. कारण की तुम्ही आहे ना, कोणाला तरी दुखवता आहे आणि ते दुखावणं म्हणजे ना, एक बाईला तुम्ही दुखावताय, जी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्याला दुखावताय, जो तुमचा साथीदार आहे. तर तुम्ही असं काही वागत असेल, तर प्लीज सोडून द्या आणि त्यांचा ना आधार बना. माझं फक्त हेच म्हणणं आहे. आणि मग बघा तुमचं जे सायकल आहे ना, म्हणजे जे संसार आहे ना, ते खूप चांगलं जाईल. तुम्ही 60चे जरी झाले आणि 70चे जरी झाले. नाहीतर ना, एक आधी असं असतं जोडपं, त्यांना कंटाळा येतो, की मला नको आहे हा संसार, असं व्हायला नको. आणि जर माझा व्हिडिओ हा बघितलाय तुम्ही, तर आता क्षणीपासून तुम्ही आधार द्या. तुम्ही काय चूक केली आहे ते तुमच्या पश्चाताप करा. पण चांगलंच वागा. कधी पण ना कधी वाईट नको बोला कोणाला पण.
कारण की आपण जर वाईट बोलतो आणि काही चांगलं आपल्या जीवनात आपल्याला वाटतं की होत नाही आहे, सक्सेसफुल होत नाही आहे ना, ते तुम्ही तुमच्या वाईट सवयीमुळे ते होत आहे. कोणाला टोमणे नको मारा, कोणालाच काही बोलू नका ना तुम्ही एकदम म्हणजे आपण बोलतो ना की जीभ जी आहे ती तुम्ही एकदम बंद ठेवा. वाईटच बोलूच नका, चांगलं बोला. पंडित प्रदीप मिश्रा पण हेच सांगतं की चांगलं बोला तर तुमचे जे सर्व पॉझिटिव्ह होईल तुमच्या जीवनात. आणि कर्माची गोष्ट असते तर तुम्हाला कोणीतरी जर ताणे देत असेल, टोमणे देत असेल तर त्यांना देऊ द्या. ते त्यांचं कर्म आहे. ते इथे नाही भोगणार तर वरती जाऊन भोगणारच. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.